अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या हंगामी अर्थसंकल्प सादर करणार आहे। थोड्याच वेळात हा अर्थसंकल्प सादर होईल। मात्र नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत इंडियन मर्चंट चेंबर्सचे महासंचालक अजित मंगरुळकर सर। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, कशा प्रकारे बघता आहेत एकूण जर का बजेट कडे बघायचं तर सर्वसामान्यांसाठी काय काय असू शकतं तुम्हाला वाटतं? एकंदर हा बजेट खरं इंटरिम बजेट आहे, म्हणजे फुल बजेट तर नसणारच. आणि कालच आय थिंक पार्लमेंटमध्ये अनाऊन्समेंटसुद्धा झाली आहे की ट्रेडिशनली जो इंटरिम बजेटमध्ये जे अनाऊन्समेंट्स होतात तेच हे गव्हर्नमेंट करणार आहे. आणि काही मोठ्या अनाऊन्समेंटची काही अपेक्षाच नाही आहे. आणि कारण की जर काही आपण असले मोठे अनाऊन्समेंट्स केलं तर लोकांना वाटेल की हे इलेक्शनच्या दृष्टिकोनाने केलं आहे आणि या गव्हर्नमेंटला ते करायची गरजच नाही आहे. तर मेनली ग्रोथ 7% GDP ग्रोथ चालू आहे. त्या ट्रॅजेक्टरीवर त्या संदर्भात काही अनाऊन्समेंट्स आपल्याला ऐकायला मिळतील. इन्फ्रास्ट्रक्चरवर आम्हाला अपेक्षा आहे की अनाऊन्समेंट्स काही होतील. आणि दुसरं फिस्कल डेफिसिट जे आपलं करंटली 5.9% आहे, आपलं टार्गेट होतं 4.5, तर त्या हिशोबाने काही अनाऊन्समेंट्स ऐकायला मिळतील. पण या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्याला अगदी खूप मोठ्या अशा बजेट अनाऊन्समेंट्स ऐकायला मिळतील आम्हाला तर ही अपेक्षा नाही आहे. दुसरीकडे बघायचं तर मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जी असेल किंवा मग ग्रीन हायड्रोजन असेल, हरित ऊर्जेला प्राधान्य जे आहे तो या सरकारकडनं दिलं जात आहे. याकडे कसं बघता आहेत? एक नवीन तंत्रज्ञान आहेत, या सगळ्या याच्यात देखील सरकारकडनं मोठ्या प्रमाणात पैसा जो आहे तो टाकू पाहत आहे सरकार. याकडे कसं बघतात? नाही, नक्कीच या एरियामध्ये सरकारचं जर काही अनाऊन्समेंट्स होतील तर ते पॉझिटिव्हच आहे. कारण की हे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तुम्ही ग्रीन एनर्जी म्हणा, काही म्हणा, इट्स ऑल पार्ट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर. आणि त्याच्यात सरकार असं थांबू शकत नाही ना की आम्ही आता इंटरिम बजेटमध्ये आम्ही काही करणार नाही किंवा पण त्या एरियामध्ये जर आपल्याला काही अजून काही फंडिंग द्यायचं असेल तर नक्कीच सरकार देईल. म्हणजे असल्या अनाऊन्समेंट्स अपेक्षित आहे. पण दुसरीकडे जे अपेक्षित असं असतं की सर्वसामान्यांना कुठेतरी दिलासा मिळेल किंवा मग करामध्ये कुठेतरी सूट मिळेल, अशा प्रकारच्या ज्या अनाऊन्समेंट आहेत त्या आपल्याला बघायला मिळू शकतात या बजेटमध्ये देखील. कारण सहसा आपल्याला दिसत नाही किंवा याच्या अगोदर जर का बघायचं तर तशी एक अनाऊन्समेंट जी आहे ते 2019ला आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती. निवडणुकांच्या हिशोबाने काही सरकार करू शकतं, पण निवडणुकांच्या हिशोबाने काही करणार नाही आहे. आणि तसं म्हटलं तर मग जर तुम्ही म्हटलं की टॅक्सेशनच्या हिशोबाने काय करते तर मग पूर्णच बजेट त्यांना करावं लागेल. म्हणजे तुम्ही एकच करू शकत नाही. पण एक जर त्यांना करायचं लागलं की न्यू टॅक्स रेजिममध्ये कसं आकर्षित करता येईल लोकांना. कारण की आपल्याला माहिती आहे की जरी 2 न्यू टॅक्स आणि ओल्ड आहे टॅक्स रेजिममध्ये तरी बरेचसे लोक अजून ओल्ड टॅक्स रेजिममध्ये आहे. तर नवीन टॅक्स रेजिमला जर प्रोत्साहन द्यायचं असेल तर त्याच्यात जर काही त्यांनी अजून एक्झेम्पशन्स वाढवले किंवा काही स्लॅब्स वाढवले ते अपेक्षित असू शकतं. आणि ते जर केलं तर काही गैर नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही, कारण की मग ते खूप डिटेल्ड बजेट होतं. मग इंटरिम बजेटला काय अर्थच राहिला, त्याचं फुल बजेट होतं. शेवटचा प्रश्न, फिनटेकला मोठ्या प्रमाणात प्राधान्य मिळावं किंवा स्टार्टअप्सला प्राधान्य मिळावं अशा प्रकारचं सरकार प्रयत्न करताना दिसतंय. मात्र कुठंतरी काल देखील बघितलं आपण, RBIने देखील एक कारवाई जी आहे ती पेटीएमवर होताना दिसते. या संदर्भात कुठंतरी काही निर्णय अपेक्षित येत्या काही काळामध्ये याच्यात नाही पण ते बघायला मिळू शकतील. कारण जे स्टार्टअप्सला बूस्ट मिळावं तशा प्रकारचा बूस्ट हा मिळत नाही आहे किंवा मग तशा प्रकारचं दिसायला मिळत नाही. स्टार्टअप्सला बूस्ट गव्हर्नमेंट देणारच. पण काय झालं आहे की मागच्या एका वर्षात बरेचसे स्टार्टअप्समध्ये भरपूर, म्हणजे आपले जे युनिकॉर्न्स होते, बरेचसे युनिकॉर्नमध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स दिसू लागले. आणि त्याच्या ऑपरेशन्समुळे, म्हणजे याच्यात सरकारचा काही इश्यू नाही आहे. पण स्टार्टअपचं तर सरकार तर नेहमीच प्रोत्साहन देणार. तर जर स्टार्टअपच्या हिशोबाने, आणि स्टार्टअप्स म्हणजे इनोव्हेशन, आता ए आय एक इतका मोठा सब्जेक्ट झाला आहे की 2022 आणि 2023मध्येच एवढे ए आयचं डेव्हलपमेंट झालं आहे की पुढच्या 6 महिन्यात अजून होतील. तर त्या हिशोबाने जर गव्हर्नमेंटला काही करायचं असेल तर ते अपेक्षित आहे. म्हणजे ते काही गैर नाही त्याच्या बाबतीत. थँक्यू. एकूण बघायचं तर बजेटमध्ये साधारणपणे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न ज्या जुन्या योजनांमधनं पाहायला मिळू शकतो. मात्र मोठी घोषणा ही आपल्याला सहसा दिसणार नाही.
कॅमेरामॅन अजित कदमचा अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.